घरात एका 28 वर्षीय महिलेचा मृतदेह आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास आढळून आल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. घाटंजी शहराला लागून असलेल्या व खापरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या इस्तारी नगरमध्ये ही घटना घडली. इस्तारी नगरमधील सरला मडावी यांच्याकडे मृतक महिला ही भाड्याने राहत होती. प्रीती सचिन डाकरे असं या मृतक महिलेचं नाव आहे. मृतक महिलेच्या पतीचं 9 वर्षापूर्वीच निधन झालेलं आहे. मृतकाला 11 वर्षाचा एक मुलगा असून तो आपल्या आईसोबत राहत होता. घरमालक सरला मडावी यांनी मृतकाच्या वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिल्याने मृतक महिलेच्या माहेरकडील मंडळी इस्तारी नगरमध्ये दाखल झाली. त्यावेळी प्रीती ही घरामध्ये गादीवर झोपलेल्या अवस्थेत मृत झालेली आढळून आली. सदर घटनेची घाटंजी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केला. काल 20 एप्रिलला प्रीतीने तब्येतीचं कारण देत लग्नाला येऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं असं मृतक प्रीतीच्या वडिलांनी पोलीस रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. प्रीतीच्या मृत्यूचं कारण अजून तरी अस्पष्ट असून पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास हा जारी केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. ते आकड सासू हां, तर तुम्ही कुठे राहता? आम्ही जरंग जरंगला. काय माहित पडलं तुम्हाला? ते सासऱ्याकडे मुलं फोन आला म्हणजे उलटे आहे म्हणजे असं करत आहे बाबा. हां, मग आम्ही तुरंत आल्यावर इथं हेच दिसलं. तुमचं नाव काय? तेव्हा 30 विष्णू पार्क.